आर्मीत लागले, पोलीस भरतीत दरवर्षी जवळपास 80 ते 100 विद्यार्थी लागतात. ठीक आहे. MPSCमध्ये खूप मॉब कमी येतो किंवा मग MPSC करता करता सरळ सेवेकडे डायव्हर्ट होतो. आपलं लक्ष असते का पोरं ठीक आहे MPSCच्या परीक्षेतूनच सिलेक्ट झाले पाहिजे, म्हणून आपण पहिलेपासून MPSCच्या सिलेबसवर फोकस करतो. आणि पोलीस भरतीत लागण्यामागचं कारण हेच आहे का जेव्हा पोराले आतमधले 2-4 प्रश्न येतात, आपल्या पोराले 3-4 मार्क इतर मुलांपेक्षा जास्त भेटते. ठीक आहे. त्याच्यामुळे यूट्यूबच्या माध्यमातून जेव्हा कोरोना आला तर त्या कोरोना काळात लोकांपर्यंत पोचायचं माध्यम नव्हतं, तर साहिलनं सगळ्यात सुरुवातीला लोकांपर्यंत यूट्यूबचं माध्यम आम्ही हे नंतर सिलेक्ट केलं. पण यूट्यूबच्या अगोदर ठीक आहे आम्ही एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कनेक्ट होत होतो. आणि आम्ही कनेक्ट होत होतो कोणतं ॲप, झूम. झूमवरून होत होतं. ठीक आहे. नाही, झूमच्या अगोदर आम्ही गुगल मीट वापरत होतो. गुगल मीटवर आम्ही आमचा प्रवास चालू केला. कोरोना आला, क्लास बंद झाले, विद्यार्थी आपापल्या घरी होते आणि मी लोकांना अन्नधान्य वाटत होतो. काही लोकांना गुगल मीटवर क्लास चालू केले. मग विद्यार्थ्याचं म्हणणं पडलं का सर तुम्ही ऑनलाईन चालू करा. ते कसं करायचं, का करायचं, कुठंच टाईमही नव्हता. ठीक आहे. मोबाईल धडानगतीचा नव्हता. मग ते एक बोयोचा माईक बोलवा लागला वायरवाला. ठीक आहे. तो वायरवाला त्याला 20 फूट वायर यायचा. मग ते एक स्टँड बोलावलं आणि क्लासमधला एक व्हाईट बोर्ड होता, तो व्हाईट बोर्ड घरी आणून लावला. जुने व्हिडिओ जुने व्हिडिओ व्हाईट बोर्डवर आहे. रोज काढलेली डायग्राम लगेच 10 मिनिटानं पुसा लागे दुसरी डायग्राम काढायची असेल. हे डिजिटल बोर्ड बीड काहीच नव्हता. तर आता या प्रवासामध्ये सगळ्यात सुरुवातीला ते कसं कनेक्ट करायचं, मोबाईलच्या सेटिंगमध्ये आम्हाला हे बी कनेक्ट करता येत नव्हता का, माईक कसा कनेक्ट करायचा. ठीक आहे. त्याच्यात कोणते फंक्शन ऑन करायचे, कोणते ऑफ करायचे, इथपासूनचा प्रवास आहे. त्या सगळ्या प्रवासात साहिल शंभरकरनं खूप मोठी मदत केली. त्याच्यानंतर ते गुगल मीटवर 100च पोरं यायचे आणि ते 100 पोरं आले का मग बाकीचे पोरं तसेच राहायचे. मग पोरं म्हणायचे सर आम्हाला क्लास पाहता नाही आला, भूगोलाचा डबल क्लास घ्या. आम्ही मग तेवढाच वेळ आहे का डबल तुमच्यासाठी क्लास घेऊ. मग भूगोल झाला का लगेच मराठीचं लेक्चर व्हायचं, तर इतिहासाचं व्हायचं. तर पोरं खूप फोनवर फोन करत होते आणि 100च्या वर त्याच्यात इन्व्हॉल्व नव्हते होत. मग बाकीचे राहिले तसेच. आणि ते व्हिडिओ अपलोड बी करता येत नव्हतं, कारण का ते बंद केलं का लगेच बंद होऊन जात होतं. मग त्याच्यानंतर आम्ही कोणातरी पोरांनी सांगितलं का सर झूमवर घ्या. झूमवर 400-500 लोकांना घेता येते. आम्ही ज्या दिवशी झूमवर घ्यायला गेलो तर त्यानं ठीक आहे ज्या दिवशी झूमवर गेलो त्या दिवशी त्यानं क्रायटेरिया 100वर आणला. बस आम्ही जाशील आणि त्यानं 100वर आणायशील. पुन्हा पोट्याचा तोच प्रॉब्लेम का सर आम्हाला व्हिडिओ पाहायला नाही भेटून राहिला. मग काही दिवस झूमवर घेतलं आणि मग आम्ही यूट्यूब चॅनलवर घ्यायचं का, तर यूट्यूब चॅनल एक जुनं काढलं होतं. एक विवेक कोडपल्ली नावाचा पोरगा होता जो टायपिंगचं काम करत होता. त्यानं असंच आपल्या नावाचं यूट्यूब चॅनल काढलं होतं. पण ते काढलं त्याच्यात 1-2च व्हिडिओ होते. मग साहिलने पाहायला लावलं, ते आहे का पाय बरं म्हणलं, तर आहे म्हणे सर. पण ते यूट्यूब चॅनलवर 2 व्हिडिओ टाकलेले होते 3 वर्षाच्या अगोदर, ते तसंच पडून होतं. तर सर म्हणे याच्यावर आपल्याला घेता येईल, पण त्याच्यावर सबस्क्रायबर होते तेव्हा 200. मग सगळ्या पोरायला सांगितलं का तुम्ही यूट्यूब चॅनलला फॉलो करा. पण ते सबस्क्रायबर झाले 600-700 फक्त आपले. मग तुम्हाला त्याला म्हणलं का तुमच्या आईवडिलाच्या बहिणीच्या मोबाईलवरून सबस्क्राईब करा, तरी ते झाले 850. कारण लाईव्ह जासाठी यूट्यूबवर 1000 सबस्क्रायबर पाहिजे होते. मग लाईव्ह जाता येत नव्हतं. मग आता का करायचं बा, तर मला काही पोरांना स्क्रीनशॉट पाठवला का हे परगन सर आहे, हे 660च सबस्क्रायबर आहे तरी हे लाईव्ह जातात. मग त्याला फोन केला तर कसं जातात, का जातात. त्याने सांगितलं का एक ते कोणतं ॲप्स आहे आपलं ज्याच्यावरून आपण जात होतो, एक ॲप्स होतं. ते ॲप्स यूट्यूबशी अटॅच केलं का मग लाईव्ह जात आहे. ते ॲप्स अटॅच केलं, ते जमते का रे पाय बाबा म्हणलं. ते जमलं आणि यूट्यूबवर मग भकाभक धडाधड व्हिडिओ टाकत राहिलो. मग ते बोलीभाषा अशीच अनेक लोकांना व्हिडिओ आवडायला लागले. मग 1000 सबस्क्रायबर झाले. काही वर्धेचे पोरं होते, त्याचे मित्र काही STI मुंबईत होते, त्यानं तो व्हिडिओच्या लिंक पाठवल्या. त्याला ते आवडलं. 2 STI पोरं होते, क्वारंटाईन होते आतमध्ये रूममध्ये मुंबईत. त्या पोरानं तो खतखतवाला व्हिडिओ एडिट केला आणि तो व्हायरल केला. त्याच्यानंतर मग आम्ही ॲप बनवली क्लासची, हे बनवली आपलं वेबसाईट बनवली, मग ॲप बनवली. मग ॲप्सवरून लोकांसोबत जात गेलो. मग कोरोना संपला, मग ऑफलाईन बॅचमध्ये ऑनलाईन करत गेलो. तर अशा पद्धतीनं तो प्रवास आहे. याच्यात साहिलनं खूप मोठी मदत केली. आणि त्याचे मित्र सुमित मूड हे दोघंही वर्धेचे विद्यार्थी आहे. या दोघांचंही MPSCतून STI पदी सिलेक्शन झालं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ठीक आहे.
आणि विशेषतः ठीक आहे हे सगळे म्हणजे विद्यार्थी अभ्यास करत असताना म्हणजे आता तर हा आपल्या लायब्ररीतच आतापर्यंत अभ्यास करत होता, मग आपण इकडं शिफ्ट केली तर तेव्हा त्या काळात दुसऱ्या लायब्ररीत गेला होता. पण ठीक आहे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सोबत निभवली. काही टेक्निकल प्रॉब्लेम आला की मी त्याला कॉल करत होतो, तो प्रॉब्लेम घरून सॉल्व करून द्यायचा, इथून सॉल्व करून द्यायचा. कधी अनेक वेळा इनबॉक्स फुल झाले ठीक आहे यूट्यूब आपल्या याचे ईमेलचे, ते आम्हाला कसं करायचं गुगलवर खूप मोठी स्पेस विकत घेतली आहे आम्ही. आमचे सगळे व्हिडिओ तिथं अपलोड करून आहे. कोणी एखाद्यानं आमचं इंस्टाग्राम चॅनल यूट्यूब चॅनल जरी उडवलं तर सगळे व्हिडिओ सेव्ह आहे तिथं ठीक आहे बॅकअप म्हणून. तर ते स्पेस कशी विकत घ्यायची का विकत घ्यायची अशा अनेक गोष्टी. मोबाईल त्याच्या सल्ल्याशिवाय मी कधीच मोबाईल घेत नाही. मोबाईल बी कोणता बी घ्यायचा असेल तर आम्हाला कुठं सस्त्यात पडते, ऑनलाईननं सस्त्यात पडते का 43,000 रुपये. आम्ही भांडू मोबाईलच्या किमती कमी करतो ठीक आहे. आम्ही एका मोबाईलच्या किमतीत किती कमी करायला पाहिजे, तर आम्ही एका मोबाईलच्या किमतीत 40-40, 50-50 हजार रुपये कमी करतो ठीक आहे. एवढे कमी करून आम्ही मोबाईल घेतो. आमचे काही दुकानदार आहेत त्यांना नाही दिला तर ऑनलाईन पाहतो. ऑनलाईनमध्ये ऑफर दिवाळीच्या ऑफरमध्ये किती ऑफर आहे आणि त्याच्यात पुन्हा क्रेडिट कार्ड वापरून किती ऑफर भेटते ठीक आहे. तर दुसऱ्याचं क्रेडिट कार्ड वापरून आम्ही मोबाईल घेतलेले आहे, कॅमेरा घेतलेले आहे. तर अनेक गोष्टी आम्ही अपडेट करत गेलो आणि या प्रवासात ठीक आहे साहिलची खूप मोठी मदत लाभली ठीक आहे. हे दोन्ही विद्यार्थी आता STI सिलेक्शन झालं. PSIचा रिझल्टसुद्धा येऊ शकते ठीक आहे. तर म्हणजे याच यार्डमध्ये PSI पण होईल ठीक आहे आणि राज्यसेवेची पण तयारी चालू होती. तर तुमचाही प्रवास असाच येऊ ठीक आहे. ह्या प्रवास 4 पावलाचा प्रवास आहे. इथं स्टेजवर खुर्ची टाकून बसण्याचा ठीक आहे आणि तुमचा सत्कार करण्याचा. पण हे 4 पावलं मोठे कठीण आहे, त्याच्यासाठी खूप मोठा परिश्रम करावा लागते ठीक आहे. म्हणजे साहिल अभ्यास करत असताना अनेक विद्यार्थी लागून गेले. मग अश्विनी ठेमसकर PSI आहे, मुंबईले आहे. त्याच्यानंतर प्रकाश चौधरी आहे PSI आहे ठीक आहे. साहिलचेच काका चुलत काका ठीक आहे शंभरकर, काय नाव त्याचं आपलं योगेश शंभरकर. ते तुम्हाला एक किस्सा सांगितला होता फॉरेनहून ठीक आहे आले म्हणलं वयाच्या 34व्या वर्षी आले, 36व्या वर्षी STI झाले 2 वर्षाच्या अभ्यासात. तर ते सुद्धा आपल्याच क्लासमधून पहिले तलाठी झाल्यावर STI झाले. तर असा अनेक विद्यार्थ्याचा प्रवास आहे ठीक आहे. अनेक विद्यार्थी लागले. एक मुलगी होती जामणीची, या इथं जामणी नावाचं गाव आहे ठीक आहे आर्वीकडं जाताना ठीक आहे. तर एक फाटा फुटते त्या महात्मा साखर कारखाना. तिला आई नाही वडील नाही ठीक आहे. चुलत काकाच्या घरी राहायचं, ते व्यवस्थित ठेवायचे नाही, बहिणीला घेऊन सोबत राहिली. आणि मला माहीत नव्हतं ते आपल्या क्लासमध्ये फुकट शिकली. ते आली अचानक, सर मी तलाठी झाली, मी तुमच्या क्लासमध्ये तुम्ही मला फुकट शिकवलं ठीक आहे म्हणून लागली. मागं तिचा व्हिडिओ टाकला. असे अनेक विद्यार्थी आहे. आपण अनेक लोकांची फीज माफ केली, फुकट शिकवलं. ज्यांनी तसंही आईवडील नाही आहे, कोणाचे शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत, अशा मुलांना ठीक आहे मोफत शिकवतो. तर असे लागतात विद्यार्थी, कधी माहीत राहत नाही आणि आपल्यापर्यंत सांगत येतात. तर तसाच ठीक आहे हे जे विद्यार्थी आहे तर हे विद्यार्थी असेच लागत राहू. तुम्हीही लवकरात लवकर लागा. ह्या 4 पावलाचा प्रवास तुम्ही बसण्यापासून तर ठीक आहे या स्टेजपर्यंतचा 4 पावलाचा आहे, पण संघर्षाचा आहे. त्या अभ्यासातून मार्ग काढा. अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही. पण अभ्यास किती करण्यापेक्षा कसा करावा, का करावा, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे, कसे वाचावे ठीक आहे. तर हे यशस्वी विद्यार्थी सांगू शकन. मी तर नेहमीच सांगतो, त्यांनाही तुम्ही विचारा. आज इंटरॅक्शन ठेवला आहे आपण ठीक आहे. एक मोठा प्रोग्रॅम ठेवू का वर्धेतल्या सगळ्या विद्यार्थी आज अचानक अतुलनं मला सांगितलं का आज येत आहे, म्हणून मग आज त्यांचं आपण आपल्या अकॅडमीतर्फे स्वागत करतो ठीक आहे. आणि पुष्पगुच्छ देऊन साहिलचं स्वागत करतो ठीक आहे. सुमितचं स्वागत करतो ठीक आहे. आणि एक ट्रॉफी देऊन आपल्या अकॅडमीतर्फे त्यांचा सन्मान करूया. पुढं प्रशासकीय वाटचाल तुमची अशीच होत राहो. आणि अशा ट्रॉफ्या आम्ही जे यशस्वी झाले तशा सर्व लोकांना दिला आहे. साहिलला वाटत असं आपल्याला अशी भेटली पाहिजे ठीक आहे. तर ठीक आहे तुम्हीही लागा, तुम्हालाही भेटेल ठीक आहे. मोठे प्रोग्राम घेत असतो आपण सत्काराचे. यावर्षीचा प्रोग्राम घेतला नाही आपण. एक मोठा प्रोग्राम आता घराच्या वास्तुकाच्याच वेळेस घेऊ
लागलेले यावर्षीचे पोलीस भरतीतले विद्यार्थी, STI PSI झालेले, तलाठी झालेले विद्यार्थी बोलवू. ठीक आहे, म्हणजे क्लासचं उद्घाटनही करू आणि तो एकच प्रोग्राम आपण असा कंबाईन घेऊ. तर माझी इच्छा आहे का ठीक आहे, तुमच्या मनातल्या ज्या काही परीक्षेबद्दलच्या ठीक आहे गोष्टी असेल का ज्याच्यात मनात संशय आहे, संभ्रम आहे किंवा डाऊटफुल वाटते, त्या ठीक आहे या दोघांना विचारा. दोघंही परीक्षा पास झालेले लोक आहे. ठीक आहे, आणि ठीक आहे कुठं कुठं अडचणी येते, काय काय येते ते तर ते सांगतील स्वतःचं मनोगत, पण तुम्हीही तुमचं विचारायला पाहिजे. आणि जो अभ्यास करते त्यालाच अडचणी येते, जो अभ्यासच करत नाही त्याला अडचणीच येत नाही. त्याच्यामुळे अभ्यास करणाऱ्या माणसाला अडचणी येतात. मी असं समजेन का ज्यानं विचारल्या त्याला अडचणी आहे तो अभ्यास करत आहे, ज्यानं विचारलं नाही ठीक आहे त्याला काही अडचणीच येत नाही, तो एक तर खूप हुशार आहे ठीक आहे, नाही तर मग अभ्यासच करत नाही. तर असे काही ऑप्शन असू शकते. तर मी सुमित सरांना विनंती करतो की त्यांनी ठीक आहे आपला यशाचा प्रवास सांगावा आणि त्याच्यानंतर ठीक आहे आपण साहिलचा प्रवास घेऊ आणि मग त्याच्यानंतर तुमचा प्रश्न घेऊ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुमित सुभाषराव मून आहे. माझा प्रवास सुरू झाला जवळपास 2017ला. 17पासून मी करत आहे. ठीक आहे, शिक्षण साधं 5वीपर्यंत मी गावालाच होतो. 5वीपर्यंत मी गावातच होतो. 6वीला इथे आलो वर्धेला. नंतर 12वीपर्यंत मी इंग्लिशमध्येच होतो. स्कूल साधीच सेमी इंग्लिश मीडियम. नंतर इंजिनिअरिंग केलं वेळीबंद सेवाग्राम. नंतर मग त्यानंतर मग प्रवास सुरू झाला माझावाला अभ्यासाचा. त्यानंतर मग 2017 झालं. 17, 18, 19ची मेन्स होती माझी. 3 मार्क्सनी STI गेलं माझंवाला मेन्समधनं. नंतर मग त्याच काही महिन्यानंतर जवळपास 2 महिन्यानंतर पप्पाची डेथ झाली ॲक्सिडेंटमध्ये. ॲक्सिडेंट झाला आणि तेव्हाच म्हणजे माझी बहीण 7व्या महिन्यात प्रेग्नंट होती. आणि त्याच 3-4 महिन्यानंतरच मग जवळपास कोरोना लागला. 2 वर्ष त्याच्यातच गेले. सो त्यानंतर मग माझीवाली निघाली राज्यसेवा. मी 3 मेन्स दिलेला आहे राज्यसेवेच्या, 21, 22 आणि 24वाली दिली. पण त्यातही म्हणजे 2 मार्क्सनी गेले मेन्स. त्यामधली सर्वात मोठी चूक मला ही वाटते की आपण मेन्सचे जे स्पेशली मेन्सचे टॉपिक्स असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, किंवा मग जे प्रीमध्ये असतात आपण त्याच्यावर खूप जास्त फोकस करतो. माझी प्री जवळपास तेव्हापासून प्रत्येक प्री निघत आलेली आहे. साहिल मला सांगत होता, आम्ही जेव्हा भेटलो की सर म्हणत होतं की म्हणजे सगळेजण विचारत होते मी लायब्ररीमध्ये की हे सुमित म्हणून कोण आहे. सगळ्या लिस्टमध्ये नाव आहे पण आहे कोणाला माहीत नाही. कारण की माझे जे मित्र होते ते म्हणजे आधीच करत होते किंवा सोडून गेलेले होते. बाकी याच्यात कॉन्टॅक्ट नव्हता कोणासोबत एवढा. साहिलसोबतच सध्यामध्येच कॉन्टॅक्ट झाला माझा. माहीत होतं फक्त आम्ही रिझल्ट नंतर भेटलो पहिल्यांदा प्रत्यक्ष असा. तर असा प्रवास होता. थोडा शॉर्टकटमध्ये सांगतो मी. नंतर मग ही मेन्स होती. पण म्हणजे मेन हेच आहे की तुम्ही मेन्ससाठी जास्त प्रिपेअर करा चांगल्याने. खरी कॉम्पिटिशन तुमची मेन्समध्येच आहे. प्रीमध्ये निघणं थोडं ज्यांचं म्हणजे बेसिक नसेल त्यांच्यासाठी तर कठीण आहे. पण जर आहे तर तुम्ही फक्त त्याच्यावर नका भर देऊ की मला प्रीज काढायची आहे. प्री काढून जर तुम्ही मेन्समध्ये जात असेल नंतर अभ्यास करत असेल तर तुम्ही ऑलरेडी बाहेर आहे स्पर्धेच्या, हे समजून घ्या. त्यामध्ये असते की आपल्याला जर आता तुमचं कोणाची मेन्स असेल आपण पुन्हा इंटरॅक्शन करू किंवा क्वेश्चन घेऊ आता. पण मीच म्हणेल की तुम्ही मराठी आणि इंग्लिशला म्हणजे महत्त्व द्या चांगल्याने. जर कोणाला येत असेल की नाही मला मराठी जमते किंवा मी वाचत आहोत, हे तर खूप इझी आहे. ज्यांना हे वाटलं असेल पहिल्यांदा त्यांनी समजून जायचं की माझी नेक्स्ट एक्झाम गेली आहे माझी एक्झाम. ज्यांनी म्हणजे हलक्यामध्ये घेतला मराठीला, यावेळेस मराठी माहीत आहे साईडला कसं होतं. तुम्ही पण बघून गेलं एक्झाममध्ये आता जॉब करत असेल किंवा बघितलं असेल. सो तुम्ही म्हणजे जे क्वेश्चन इथे नाही पडत आपल्याला ते जर डाऊट पडत असेल आपल्याला अभ्यास करताना किंवा आपण ट्रिक लक्षात ठेवत असेल की नाही याच्यावरचा घुमून प्रश्न येऊ शकतो, तो अभ्यास आहे आपला खरा आपली पोस्ट काढण्याचा. जर आपण फक्त जेवढं दिलं आहे तसं वाचत आहो किंवा फक्त पाठ करत आहो तर तो नाही आहे. कारण की तेव्हाले साधे क्वेश्चन म्हणजे खूप कमी राहतात जे की सर्वांचे पास होतात. सर्वजणांना ते क्वेश्चन येतात सरळ सरळ आहे. आपण पोस्ट म्हणजे रँक कसा वाढतो आपला, जिथे बाकीच्यांना अडकते ना आपण निघतो समोर, ते आपलेवाले वर नेतं आपल्याला. मराठीमध्ये म्हणजे मराठीला इग्नोर कधीच नाही करायचं. मराठी इंग्लिशला ज्यांना म्हणजे कोणाला असते की मी केलं नाही आहे इंग्लिश, मला जमत नाही आहे, पण असं नाही आहे. मी सांगतो की माझा 2022चा जो राज्यसेवेचा आहे तो त्यामुळेच गेला. कारण की माझ्यावाला इंग्लिशमध्ये मला फक्त इंग्लिश आणि मराठी दोन्ही पेपरमध्ये पहिल्या पेपरमध्ये फक्त 40 मार्क्स होते. कारण मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो होतो की मला ते जमत आहे, मला तर माझं इंजिनिअरिंग झालं आहे, मला इंग्लिश जमत आहे, मला मराठी जमत आहे, मी बुकमध्ये वाचत आहे तर मला ते सगळं समजत आहे. तेवढी प्रॅक्टिस नाही झाली आणि फक्त 2 मार्क्सनी केलं. जर तिथं 30-40 मार्क अजून जास्त सिलेक्ट घेतली असती चांगली तर तिथूनच पोस्ट निघत होती. पण ते शिकण्यासारखं आहे की म्हणजे तुम्ही पण शिका. मी त्याच्यातून शिकलो नंतर
की काय वाढवायचं आहे, मग एक याच्यावर गेलं. पण ते असते की ठीक आहे आता नाही होत आहे, नंतर नव्हतं आहे, पण जिद्द सोडायची नाही कधी, जिद्द नेहमी ठेवायची. आणि कॉन्फिडन्समध्ये राहायचं, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कधीच नाही जायचं की मला येते, मला प्रीला म्हणजे 70 मार्क्स आहे, 80 मार्क्स आहे, मी याच्यात काढतो, 60च्या वर आहे, कट ऑफ लागत आहे 50वर, मी 65 आहे, तर झालं माझं मेन्सचं GS असंच निघते. मेन्सचा GS आणि प्रीचा GS खूप फरक असतो, हे लक्षात घ्या आधी. दोन्ही सेम नसते. आपले जे टॉपिक्स आहेत की जे आपल्याला म्हणजे मार्क्स देतात त्याच्यावर दुर्लक्ष करायचं नाही, ते घ्यायचेच आहे आपल्याला, हे पकडून चाला. आणि जे जमत नाही ते सोडायचे नाही कधीच, की नाही मी इग्नोर करतो. एक जर सब्जेक्ट तुम्ही इग्नोर करत असाल तरी तुम्ही कॉम्पिटिशन बाहेर जाता, कारण कॉम्पिटिशन खूप जास्त वाढली आहे आता, हे पहिले लक्षात घ्या. म्हणून जेवढे जास्त मार्क्स कुठून काढता येईल आपल्याला त्या टॉपिकवर खूप जास्त जायचं. ते आम्ही सांगूच तुम्हाला आता, जसं इंटरॅक्शन किंवा हे होईल तेव्हा आम्ही सांगूच की कोणते टॉपिक कसे करायचे आहे, कसे नाही, कोणत्या याच्यावर भर आहे. कोणी करतात की नाही 2-4 महिने मी एकच सब्जेक्ट करून घेतो आणि त्याच्यात मास्टरी करतो, काही फायद्याचं नाही. तोच सब्जेक्ट जर हार्ड आलात काय कराल, असं राहते. कुणाला राहते की मला पॉलिटी खूपच जास्त जमते, ते मी आउट ऑफ करतो काही झालं तरी. पण ते क्वेश्चन बघाल मेन्समध्ये तर समजते की नाही हे तर खूप वेगळ्या लेवलवर चाललं आहे. म्हणून हार्ड जरी असेल तुम्हाला तरी दुर्लक्ष करू नका, एवढंच म्हणेल मी. आणि स्वतः प्रामाणिक राहा स्वतःसोबत, की अभ्यास करता आहो की नाही करत आहो. मी 10 घंटे लायब्ररीत बसतो, बसण्याचा काही अर्थ नाही. तुमचा अभ्यास होत आहे का एवढं लक्षात घ्या. टायमानुसार करा आणि प्लॅनिंगनुसार जा. प्रत्येक सब्जेक्टचं, प्रत्येक याचं सगळ्याचं टायमिंग बनवा की माझा टायमिंग काय आहे आणि तो स्ट्रिक्टली फॉलो करा. थोडं सोशल लाईफ कमी करा, किती टाईम जातो आपला मित्रासोबत किंवा बाहेर किंवा घुमण्यात, प्रोग्राम कमी करा. थोडं म्हणजे जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवा. आणि प्लॅनिंग थोडंसं एक्झामच्या काही दिवसाआधीच करा, कारण की आपले दिवस जात असतात मधात. म्हणजे एवढ्या वर्षात मी तेच बघितलं की दिवस जातात. जर आपण कट टू कट प्लॅनिंग केलं तर आपलं प्लॅनिंग कधीच एक्झिक्यूट होत नाही. रिव्हिजन्स मेन आहे, हे सर्व आपल्याला माहीत आहे. बस एक्झिक्युशनमध्ये फरक असतो, की जो लागणारा असतो आणि जो फेल असतो, एक्झिक्यूट तेवढं करत नाही ते. म्हणून तेवढे करा, प्रॅक्टिस करा, बस एवढंच आहे. बाकी असं खूप काही असं वेगळं आहे बा, खूप असे काही त्यांनी वेगळं केलं आणि आम्ही वेगळं केलं असं काहीच नाही. बस तिथे एक्झिक्युशन, त्या 1 घंट्याचं प्लॅनिंग कसं राहील, 1 घंट्यामध्ये जर आपल्याला एवढं सोडवायचं आहे, जर आपण डबल पूर्ण पेपर डबल वाचू तर काहीच फायदा नाही होणार आहे, कारण की ते डबल वाचण्यामध्येच टाईम जातो आपला, मग काहीच टाईम नाही पुरत. सो त्या प्रॅक्टिस पेपर सोडवायचे आपले, ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे सर, अजून काही विचारायचं आहे कोणाला? विचारू शकतो. यानंतर आपल्याला साहिल त्याचे 2 शब्द सांगतील. थँक्यू सर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव साहिल शंभरकर आहे. नुकत्याच लागलेल्या स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरमध्ये माझं सिलेक्शन झालं आहे. मी 2020पासून अभ्यासाला सुरुवात केली. 2020 ते 2022पर्यंत मी फॉरेस्टसाठी अभ्यास केला, MPSC फॉरेस्टसाठी. नंतर ते डिस्क्रिप्टिव्ह झालं. नंतर मी माझा मोर्चा कंबाईन ग्रुप बीकडे वळवला आणि 2023मध्ये मी पहिल्यांदा अभ्यास करून प्रिलिम्स दिली कंबाईन ग्रुप बीची. त्याच्या आधी पण दिली होती, पण अभ्यास नव्हता माझा. तिथे मला खूप कमी मार्क मिळाले होते. नंतर मी 2024ची प्रिलिम्स दिली, तिथे मला माझं 1.5 मार्कांनी राहिलं होतं. नंतर मी 2025च्या प्रिलिम्ससाठी चांगला अभ्यास केला, ज्याच्यामध्ये मी टेस्ट सिरीज लावली, 3-4 ठिकाणी टेस्ट सिरीज लावली आणि मला प्रिलिम्समध्ये चांगले मार्क आले आणि मग मला मेन्समध्ये पण चांगले मार्क्स आले. ग्रुप सीच्या प्रिलिम्समध्ये पण चांगले मार्क्स आले. याच्यानंतर ग्रुप बी मेन्ससाठी मी जरा स्ट्रॅटेजी वेगळी वापरली. मी मॅथ्सवर जास्त फोकस केला. तिथे 22 प्रश्न असतात आणि पॉलिटीचे 15 प्रश्न असतात. असे 37 पैकी मला काही करून 30च्या वरती स्कोअर करायचं असं मी ठरवलं होतं आणि जे मी ठरवलं होतं जवळपास तसेच मला मार्क्स आले. मला मॅथ्समध्ये 18 ते 19 मार्क्स आहेत आणि पॉलिटीमध्ये पण चांगले मार्क्स आले त्याच्यामध्ये. म्हणून मला लीड मिळाली चांगली. आणि बाकी विषयासाठी मी प्रत्येक विषयासाठी काही ठिकाणी क्लासेस पण लावले होते, तर त्याचा पण मला खूप फायदा झाला. पण या सर्वात जास्त फायदा मला टेस्ट सिरीजचा झाला. आपल्याला काही येत नाही आणि आपल्याला काय जास्त येते हे आपल्या टेस्ट सिरीजमध्येच कळते. तर आपण जेवढ्या जास्त टेस्ट सिरीजला आपण महत्त्व देऊ तेवढा आपला स्कोअर वाढेल आणि तसं आपलं सिलेक्शन होईल. आणि तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो मी की स्वतःला इव्हॅल्युएशन करायसाठी टेस्ट सिरीजपेक्षा चांगला पर्याय नाही. म्हणून जेवढ्या जास्त टेस्ट सिरीज तुम्ही द्याल आणि जेवढ्या जास्त तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवाल तेवढं तुमच्यामध्ये म्हणजे जे तुमची गुणवत्ता आहे ते इन्क्रीज वाढणार ती. धन्यवाद. लय शॉर्टकटमध्ये सांगितलं त्यानं. नवोदयचा विद्यार्थी आहे तो आणि नवोदयमध्ये शिकून 11वी 12वी त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर मग MPSCकडं वळला. पहिले फॉरेस्टची तयारी केली आणि फॉरेस्टचाही चांगला अभ्यास होता त्याचा.
नंतर मग कंबाईनकडं वळला, कंबाईन आणि राज्यसेवा. तर त्याच्यातून त्याला एक पोस्ट मिळाली. ठीक आहे, त्याच्यानंतरही प्रवास चालू राहील. पण आता ठीक आहे, तुमचे प्रश्न काय आहे, तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला काय अडचणी येऊन राहिल्या आणि अजून कसा अभ्यास करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आता त्यांनी सांगितलं का टेस्ट सिरीज ठीक आहे वर तुम्ही फोकस करा. म्हणजे टेस्ट सिरीज जेवढ्या जास्त सोडवाल तेवढे अजून खोल प्रश्न किती येते, कसे येते, त्याचे ऑप्शन काय आहे हे तेव्हाच माहीत पडते. ठीक आहे, तर तुमचे काही प्रश्न आहे बाबा? कोणाचेच नाही? हां, अरे कोणाचे काही प्रश्न आहे का? तुझा आहे? हां. हॅलो 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 सांग. हॅलो. असं हां. आता जसं 25 ऑक्टोंबरची प्री आहे आणि मग मेन्स डिसेंबरला आहे, तर आता मेन्सचा अभ्यास आणि प्रीचा अभ्यास दोन्ही याच टाईमला करायचा का? आणि पोर्शन काय ठेवायचं, जसं मेन्सला जास्त वेळ द्यायची की प्रीला? जर तुमचा प्रीचा आता मागच्या निघाल्या असेल, जर समजा तुमच्या आता प्रीचा मागच्या निघाल्या असेल, निघाल्या आहे का तुमच्या? नाही निघाल्या आहे, तर मग तुम्ही थोडं प्रीवर जास्त भर द्या. म्हणजे 60-65% तुम्ही प्रीवर द्या. पण तेच सब्जेक्ट मॅक्झिमम तिकडं पण आहे. म्हणजे तुमचं बऱ्यापैकी होईल. कारण की 1.5 महिना दिला आहे त्यांनी मेन्ससाठी. जर 1.5 महिना दिला आहे, जर तुम्ही मेन्सचं काहीच नाही केलं तर तुम्हाला 1.5 महिना फक्त ते पेपर एकच वाचायला चालला जाईल समजून घ्यायला. कारण की आपण एवढा मोठा सिलेबस आहे, पूर्ण पेपर जर 100 क्वेश्चन येत आहे, खूप चांगल्या डिटेलमध्ये माहीत पाहिजे आपल्याला ते. आणि तिथे टाईम पण नसते काही, एका घंट्यात आपल्याला सगळं डिलिव्हर पण करायचं आहे. म्हणजे जसं तुम्ही क्वेश्चन वाचाल तसंच आपल्याला आन्सर पण काढायचा आहे. म्हणून ते 1.5 महिन्यात होत नाही. म्हणजे फक्त तुम्ही जर काढाल आता 25 ऑक्टोबरपर्यंत जर फक्त प्रीचा कराल तर प्री निघेल, मीन्स तुम्ही ऑलरेडी फेल राहाल. जर दोन्ही याच्यात पोस्ट काढायची असेल त्या पोस्टच्या आणि खूप स्ट्रिक्टली फॉलो करा तुमचं शेड्यूल. आणि त्याला मेन्सचा पण आधी करा. मेन्समध्ये काय करायचं आहे तर 2च सब्जेक्ट आहे आपल्याला मेनली. कारण की सेकंड पेपर तर कॉमन आहे, तर तो जेवढा डीप करता येईल सेकंड पेपर आपल्याला प्रीच्या वेळेस पण जेवढी लीडनं काढता येईल तेवढं आधीच करून ठेवा. कारण की तो तिकडे पण फायदा देणार आहे. आणि बाकीचा दीड महिना आहे समजा, त्यामध्ये इंग्लिश मराठी तर खूप चांगल्याने करायचं, पण ते आधी पण करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते रिव्हिजनलाच तेवढा वेळ लागेल. फक्त त्यात रिव्हिजन झाल्या पाहिजे चांगल्याने 1.5 महिन्यात. ते अवघड त्या पोस्ट पण जाता येते आपल्याला. जर आधी नाही कराल तर मग अवघड जाईल. अजून सर, जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही 2019 पासून प्रिपरेशन्स केली सुरू, मग 17 तर मग तुम्ही म्हणजे पेशन्स कसं ठेवलं इतके वर्ष, पेशन्स लेवल, आणि मग वरून घरच्यांचे एक्सपेक्टेशन्स, घरचे एक्सपेक्ट त्या करते. बाबतीत मी खूप लकी आहे की मला माझ्या घरच्यांनी खूप जास्त सपोर्ट केला आहे. माझ्या पप्पांची डेथ झाली 19ला ॲक्सिडेंटमध्ये, बहिणीची पण डिलिव्हरी होती, ते झालं, कोरोना पण झाला. पण म्हणजे असं त्यांनी कधीच फोर्स नाही केला की तू सोड बा, म्हणायचे की ठीक आहे तू विचार कर आपला, तू डिसिजन घे, आम्ही तुझ्यासोबत आहोत नेहमी. बाकी कशातच नाही की तू जाऊन काम कर किंवा हे कर, काही कर, तुला पटते ना, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. मित्र पण तसेच माझे सपोर्टिव्ह. तुला काय पाहिजे अभ्यासासाठी, तुला कोणता सपोर्ट पाहिजे एवढं सांग म्हणे, फक्त की तुला काय लागते तेवढं तू सांग, बाकी तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे की तू काढते. मी म्हणत होतो की ठीक आहे, मला विश्वास होता फक्त माझ्यावर की नाही मला अभ्यास माहीत आहे, हे माहीत आहे, थोड्या राहत आहे किंवा चुका होत आहे, त्या एलिमिनेट करून मी पोचलो. पण त्यांना म्हणजे विश्वास घरून सपोर्ट होता, आणि ते पण खूप गरजेचं असते घरून सपोर्ट. जर घरून सपोर्ट नसेल तर खूप जास्त अवघड बनते. नाही, सपोर्ट वगैरे असते पण एक्सपेक्टेशन्स जास्त असते ना त्यांची. मग यावर्षी काऊन नाही झालं, असं काऊन नाही झालं, तसं. हो, ते तर असतेच. पण तेच की त्यांना थोडं माहीत होती याविषयी, कारण की आधीपासून माझे पप्पा बँकेत होते थोडे, त्यांना माहीत होतं की किती म्हणजे अवघड आहे. आणि माझी टार्गेट राज्यसेवा होती ॲक्च्युली. सो त्यांना माहीत होतं की किती अवघड आहे, MPSC UPSC किती राहतात, त्यासाठी पेशंट पाहिजेच असते, त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे. जर नसतं केलं तर मग म्हणजे त्यांना थोडं कळत होतं. म्हणून फॅमिलीमध्ये असेल कोणी की म्हणत असेल, पण ते सांगून घ्यायचे. माझ्यापर्यंत कधी येऊ नाही दिलं की तू असं कर, हे काय म्हणता, हे काय, असं काही नाही. आणि मी पण त्या बाकीच्या लोकांना दूर ठेवलं तेवढं, की माझे जे लोक आहे जवळचे, मी त्यांच्यात म्हणजे त्यांचा फरक पडत होता मला. बाकी कोणी काय म्हणते काही नाही, काही लक्ष नाही द्यायचं तेवढं. बाकीच्यांचा विचार केला तर मग ते टेन्शन येते, मग पेशन्स जाते आपलं. मग ते एक्झामच्या जेव्हा मी द्यायला जाता तेव्हा ते सर्व आठवते की आता जर चुकलं माझं काय होईल. तेव्हा आपण फ्री माइंडने राहायला पाहिजे, तेव्हाच आपण पूर्ण डिलिव्हर देऊ शकतो. म्हणून ते पेशंट माझं टिकून होतं. जर घरच्यांचा सपोर्ट नसता तर मग अवघडच राहते. अजून हां, तुला विचारायचं आहे? सर, जसं माझं म्हणणं आहे की माझं सुरुवातच आहे अभ्यासाची, पण अभ्यास केल्यानंतरही प्रश्नाचं स्वरूप समजायला येत नाही. म्हणजे क्वेश्चनचं ॲन्सर माहीत असल्यावरच चुकीचं निघतं, तर यावर काही आन्सर
ॲन्सर माहीत असल्यावरही चुकीचे निघते, कारण प्रश्नाचं स्वरूपच समजायला येत नाही. अच्छा अच्छा अच्छा. त्यासाठी तुम्हाला ॲनालिसिस चांगलं करावं लागेल. ॲक्च्युअलीमध्ये कसं आहे ना की आपल्यासमोर पूर्ण म्हणजे अभ्यासाचं हे दिलेलं आहे. म्हणजे अभ्यासासाठी खूप काही आपल्याजवळ बुक्स खूप आहे, प्रत्येक याचे आहे, प्रत्येक वेगवेगळे सोर्सेस खूप आहे. आणि ॲक्च्युअली बेस्ट सोर्स आहे आपला आयोगाचे प्रश्न की ते कसे विचारत आहे. आणि त्यांचे प्रश्न थोडेफार बदलतात. प्रत्येक वर्षी तुम्हाला बदलायला गेल, पॅटर्न बदलला, हे बदललं. पण जर तुम्ही PYQ बघाल किंवा हे बघाल तर तुम्हाला थोडं कळून येते की नाही हे ठीक आहे की एवढा चेंजेस मी एक्सपेक्ट करतच होती. तुम्ही ॲनालिसिस कमी केलं असेल सध्या की तुम्ही क्वेश्चन बघत आहे आणि जो अभ्यास केला आहे त्याच्यावरच. पण आयोगाकडून काय एक्सपेक्ट आहे, आयोगाने काय एक्सपेक्ट केलं आपल्याकडनं आणि ते कशाबद्दल कुठे फसवणार आहे. जर तुम्ही हे PYQ म्हणजे आता सगळे काढाल, 4-5 वर्षाचे काढा तुम्ही आणि सगळे क्वेश्चन पाहत राहा त्या टॉपिक वाईज की कशा टॉपिकवर विचारताय, कुठे चेंज करताय, कोणत्या डीपमध्ये किती चाललेलं आहे. तर तुम्हाला बरोबर जेव्हा सोडवलं ना मी तेव्हा बरोबर क्लिक होते की नाही आयोग इथे फसवू राहिला आपल्याला. जेवढी प्रॅक्टिस जास्त करा तेव्हाच कळते, ते टेस्ट सिरीज द्या तेव्हाच कळते की ते आयोग इथंच फसवणार आहे आपल्याला. ते कळून जाते आपल्याला त्या याच्यात, कारण की तेव्हा तर टाईम राहत नाही 1 घंट्यामध्ये. जसा तुम्ही वाचता तेव्हा समजते की नाही आयोग इथं फसवत आहे आपल्याला. तो म्हणजे इन्स्टिंक्ट येऊन जाते आपल्याला आणि अभ्यास पण येते तेवढा डीप जर तुम्ही ॲनालिसिस कराल तर. आत्ताचं जे पुस्तकं आहेत 21,000चा प्रश्नसंच आहे, त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले ते सर्व देऊन असते तिथे. तर त्याचा आपण जर ॲनालिसिस केलं मागच्या 4 वर्षाचं 5 वर्षाचं ते आपल्याला रेडीमेड आहे सर्व काही. तर त्याचा नाही का आपण पुरेपूर फायदा करून घ्यायचा प्रयत्न करायचा. मागच्या आता फॉर एक्झाम्पल एक टॉपिक आहे संसदेवर जरा कमी येतो आणि राज्य विधिमंडळावर प्रश्न जास्त येतात. तर आपण राज्य विधिमंडळ चांगलं करायचं असं. आणि जेव्हा आता 2-3 वर्षापूर्वी सांगतो आहे की 2 वर्षाआधी ज्या आपल्या इकॉनॉमीच्या ज्या समित्या होत्या तर त्याच्यावर जास्त प्रश्न यायचे. आता मागच्या 1 वर्षामध्ये त्याच्यावर 2 वर्षामध्ये आले नाही प्रश्न. म्हणजे आयोगाचा भार आता बदलत चालला आहे. तर ते पण जर आपल्या माइंडमध्ये ठेवायचं. आणि याच्याने काय होते की जेव्हा तुम्ही पेपरला जाता तुम्हाला सरप्राईज भेटत नाही. तुम्हाला माहीत असते या टॉपिकवर प्रश्न येणार आहे आणि तो तुमचा बरोबरच येणार आहे. तुम्हाला कॉन्फिडन्स पण भेटते आणि तुमचा मग स्कोअर पण वाढते. मॅथ्सकडे जरा जास्त लक्ष द्या. मॅथ्स आणि पॉलिटीवर सर्व काही आहे. प्रिलिमसाठी मॅथ्सवर 20 प्रश्न आहेत. 20पैकी काही करून 16+ घ्यायचा प्रयत्न करा. मार्क्स म्हणतो आहे मी, म्हणजे तुमचे 18 बरोबर राहिले पाहिजे. आणि पॉलिटीमध्ये 15 प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये 12+ घ्यायचा प्रयत्न करा. याच्याने तुमची प्रिलिम्स पण निघते आणि हेच 35 मार्काचा जो हे आहे एक स्टॉक हा मेन्समध्ये 37 प्रश्नाचा बनतो. कारण की तिथे 22 प्रश्न आहे आणि पॉलिटीचे 15 प्रश्न आहे. तर तिथे पण तुम्हाला फायदा होतो. आता मॅडम तुम्ही विचारल्याप्रमाणे की आता प्रिलिम्सचा करू की मेन्सचा करू, तर तुम्ही मॅथ्सकडे पण लक्ष द्या आणि पॉलिटिकडे लक्ष द्या. याच्याने तुमचे आपल्या प्रिलिम्समध्ये 35% आणि तिकडे 37 मार्क्स तुमचे कवर होतात. तर ते तुम्हाला म्हणजे दोन्ही ठिकाणी कामी येईल तुम्हाला. आणि जर तुमचं मराठी आणि इंग्लिशपैकी जो तुमचा चांगला सब्जेक्ट आहे तो तुम्ही प्रिलिम्ससोबतच क्लिअर करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मराठी असेल तर मराठी आता वाचा किंवा इंग्लिश असेल इंग्लिश आता वाचा. आणि मग तुम्ही समोर प्री क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही जो नेक्स्ट सब्जेक्ट आहे राहिलेला तो तुम्ही करू शकता असं. याच्याने तुम्हाला तुमचा बेस फाउंडेशन क्लिअर होऊन जाईल. आधी आपला बेस फाउंडेशन क्लिअर करायचं, नंतर तुम्ही त्याच्यावर आपली बिल्डिंग बांधायसाठी अन्य सब्जेक्ट वाचायचे. RTS ला इग्नोर नाही करायचं, मॅथ्सला इग्नोर नाही करायचं. आणि जो सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जो टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे त्याला इग्नोर नाही करायचं. खूप इझी सब्जेक्ट आहे तो. जर तुम्ही वाचायला गेला तर खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे तो आपण वाचायचा चांगल्यानं. याच्याने तुमचे मार्क्स पण इन्क्रीज होते आणि तुमचं रिझल्ट पण येतं तुमचं. करंट अफेअर्स कसं करायचं? करंट अफेअर्स सध्याच्या याच्यामध्ये खूप डायनॅमिक आहे. तर आपण त्याच्यामध्ये एक लिमिटपर्यंतच करू शकतो. कितीही जास्त कराल पण त्याचं आउटपुट भेटेल का नाही हे खरं नाही. तर आपल्या 2 मॅगझिन वगैरे वाचू शकता आणि 1 वर्ष आधीपासून करा. जर तुम्ही आता 2-3 वर्षापासून जर अभ्यास करत असेल तर तुम्हाला थोडं ती आयडिया येते. जर कारण की आमच्या एक्झाममध्ये या मेन्समध्ये खूप आधीचं पण विचारलेलं आहे त्यांनी. पण असं नाही की खूपच काही विचारलं आहे बा. ते जर वाचलं असेल तुम्ही चांगल्याने अभ्यास जरी आधी केला असेल, रिव्हिजन नसेल केले तरी तिथे तुम्हाला आठवते ऑप्शन बघून. सो मॅगझिनमधनं करायचं. मॅगझिन मग सिम्प्लिफाईड घ्या किंवा मी तर परिक्रमा वाचत होतो. आणि प्लस मी आधी एक्झामच्या आधी यूट्यूबवरनं व्हिडिओ डाउनलोड करायचो की म्हणजे डाउनलोड करून ठेवत होतो. जेव्हा झोपायचं आहे मला मी झोपायच्या वेळेस ते बघत राहतो की म्हणजे IMP टॉपिक जसे पुरस्कार झाले, अजून नियुक्त्या झाल्या, अशा टॉपिक्सवाले की ते चांगले करे. कारण की त्याच्यावर हमखास प्रश्न आहेच. मग ते किती कठीण असो तुम्हाला येतात ते. जर तुम्ही व्हिडिओ 3-4 वेळा जरी बघाल आधी जर वाचून असाल रेग्युलरमध्ये परिक्रमा किंवा मॅगझिन कोणती तरी ते तुम्हाला येऊन जातं मग तेवढे मार्क्स त्याच्यात. कारण करंट सर्वात हार्ड सब्जेक्ट बनवला त्यांनी सध्याच्या कंडिशनमध्ये. करंटमध्ये मार्क्सच नाहीत मुलांना.
सो आपल्या जर मेन्समध्ये 10 क्वेश्चन असतात आणि प्रीमध्ये 15 क्वेश्चन असतात. 15पैकी 10+ मार्क्स घ्यायचा प्रयत्न करायचा आणि इकडे 7+ किंवा 6+ तरी गेलं, हार्ड आले तर तरी चांगला स्कोअर आहे समजा त्याच्यामध्ये, तर तो तेवढ्याचे देऊन जातात. करंटसाठी जे मोबाईलवर जे ॲप वगैरे आहे, फॉर एक्झाम्पल इनशॉट झालं, ते मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचं. ते असं रोज आपण असं टाईमपास करण्याऐवजी ते वाचत राहायचं. इनशॉट ॲप आहे, पुन्हा बाकी ॲप्स आहे मोबाईलवर, ते त्याच्यामधून आपण वाचत राहायचं ते हलकं. याच्याने काय होते की ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला माहीत पडते. ते 60 वर्ड्समध्ये असते ते त्याचा डाटा, इंग्लिशमध्ये असते, मराठीमध्ये असते, हिंदीमध्ये असते. आणि मागच्या 2-3 वर्षामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारला आयोगाने करंटमध्ये, त्या टॉपिकची एक लिस्ट बनवायची आणि त्याच्यावर मग यूट्यूबवर व्हिडिओ पाहायचे. फॉर एक्झाम्पल पुरस्कार आहेत, तर जेवढे पण खेलवाले पुरस्कार आहे त्याची पूर्ण यूट्यूबवर व्हिडिओ पाहायचे. तर सेंट्रलच्या ज्या परीक्षा आहेत त्याचे व्हिडिओ फॉलो करायचे. फॉर एक्झाम्पल उत्कर्ष अकॅडमी आहे, ते व्हिडिओ बनवतात. पुन्हा 2-3 अकॅडमी आहे, ते यूट्यूबवर फ्री असते त्यांचं, ते फॉलो करायचं. आणि बाकी पुन्हा मग आपले जे खेलो इंडियाचे जे अवॉर्ड्स आहेत, जे स्टेट्स आहेत, ते कोणाला भेटलं त्यासाठी तुम्ही हलकं एक ट्रिक पण काढू शकता की आता समजा महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान अशा तिघांना भेटलं, बिहारला भेटलं, तर ते नेहमी आपल्या महाराष्ट्राचं नाव टॉपमध्ये असतं. तर ते असं तुम्ही स्वतःची एक ट्रिक पण बनवू शकता. 3 स्टेट आपल्याला फक्त पाठ करणं आहे असं. आणि मेडल्स किती भेटले, काय विचारतात ते सर्व पाठ करणं आहे. आणि शौर्य पुरस्कार कोणाला भेटले, अन्य पुरस्कार कोणाला भेटले जे राष्ट्रपती महोदयाकडून आपल्याला प्रदान केले जातात, ते कोणाला भेटले त्याची एक लिस्ट बनवून टाकायची आणि ते वाचत राहायची. त्याच्याने तुम्हाला कॉन्फिडन्स पण येते आणि तुम्हाला डाटा पण मिळतो. याच्याने तुमचे मार्क्स अजून इन्क्रीज होतात. अजून तिकडं मागं इकडं हे पोरीची चरण का बे, तुम्ही गोयाचे गणपतीच आहे. हां, इकडं विचारता का कोणी? तू विचारतं इकडं प्रश्न, कोणाला प्रश्न नाही? हां, इकडं मुलींत अजून आहे कोणी विचारते का? हां, तिला दे माईक, समोर दे का माईक. सर, जसं इकॉनॉमिक्सचे क्लास केले आहेत, लेक्चर पण केले सगळे, पण कॉन्सेप्ट क्लिअर होऊन राहिले, पण जसं पेपर सॉल्व्ह करायला गेलं ना तर ॲन्सरच नाही येत आहे. काही कॉन्सेप्ट क्लिअर झाले, काही नाही झाले, तर कशावर फोकस करू काय समजत नाही. इकॉनॉमिक्सचे म्हणजे पूर्ण वाचायचं करणं, जर तुम्ही कंबाईन करत असाल तर पूर्ण इकॉनॉमिक्सचा पूर्ण बुक वाचायचं आहे असं नाही. सिलेबसनुसार जा, त्याच्यावेळी तुम्ही ॲनालिसिस करा, त्यावर तुम्हाला कळून जाईल की इकॉनॉमिक्सचं कोणत्या टॉपिकवर विचारत आहे कंटिन्यू. आणि इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स येतात, इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स घ्यायचे चांगले येतात मार्क्स, पण ते म्हणजे तुमचं ॲनालिसिस थोडं कमी पडत आहे मग, की कशावर येत आहे, किती डीपमध्ये कोणत्या टॉपिकवर किती डीप चालले, कोणत्या टॉपिकवर वरवरतीच विचारतात. जसं साईलने सांगितलं की समित्यावर येत होते, ते आधी पण देत होते मागच्या वर्षीपर्यंत, आणि यावर्षी नाही विचारले. यावेळेस त्यांनी ॲनालिटिकल करा, तुम्ही स्टेटमेंट वाईज विचारले. पण असं नाही, जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल तर येतात तेवाले. फक्त टॉपिक तुम्ही बरोबर ॲनालिसिस करा की कोणत्या टॉपिकवर येतात तेवाले. काही चॅप्टर आहे तेवाले त्यांच्यावरच विचारतात तेवाले बरोबर क्वेश्चन, तेच करायचे जास्त करून, त्यात भर त्याच्यावर द्यायचा, तेच चॅप्टर्स. बाकी पूर्ण वाचत बसाल तर इकॉनॉमिक्स खूप मोठा आहे आणि त्याच्यावर येत पण नाही मग मार्क्स, असं होते. कारण की सगळं कन्फ्युजन होऊन जाते माणसाचं. त्यामुळे तेवढेच टॉपिक करायचे आणि पण चांगल्याने करायचे तेवढे चॅप्टर्स, खूप चांगल्याने. आपण मराठी ग्रामर वगैरे शिकवत होतो, ठीक आहे. त्या मराठी ग्रामरमध्ये मेन्समध्ये 50 मार्काचं ग्रामर आहे आणि मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर मेन्स क्लिअर करायचे आहे. त्यात फर्स्ट पेपर जो आहे GHचा अभ्यास प्रिलिम्समध्ये आहे, GHचा अभ्यास मेन्समध्ये आहे. पण त्याले तोच अभ्यास आहे म्हणून सोडायचा नाही. पण मराठी इंग्रजी तुम्हाला जास्त स्कोअर केला तर तुम्हाला रिझल्टच्या जवळ पोचवते. जसं आता ठीक आहे, यांना मराठीचा स्कोअर आणि इंग्लिशचा स्कोअर विचारून घ्या. ठीक आहे, मग दोन्ही मिळून 72 आहेत. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं का 70 मार्काच्या वर स्कोअर पाहिजे. मला दोन्हीमध्ये 70 आहे. 70 आहे. हां, आणि GSमध्ये मला 63 आहे. 60. GSमध्ये मला 60 आहेत. म्हणजे हा जो स्कोअर आहे, ठीक आहे, ज्याले 70 ते 75च्या मधात मिळवता आले, ठीक आहे, मग फर्स्ट पेपरमध्ये त्याची मेन्स जवळपास क्लिअर होते. पण ते मिळवासाठी प्रयत्न करायला लागते आणि कमी सिलेबस आहे, खूप फार मोजका सिलेबस आहे मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरचा. इंग्लिश ग्रामरमध्ये आता हुकॅब जास्त विचारत आहे तर हुकॅबवर फोकस करायचा, ठीक आहे.
ग्रामरवर कमी प्रश्न विचारते तर ग्रामरवर कमी म्हणजे तेवढा फोकस करावाच लागते, तेव्हा कुठं तेवढे मार्क मिळते. ठीक आहे. आणि मी खूप डीपली मराठी ग्रामर शिकवतो. आता जसं साहिलनं मराठी ग्रामरच्या बॅचले बसला, इंग्लिशच्या बसला, मायापेक्षा त्याचं इंग्लिश चांगलं आहे. ठीक आहे. पण तरी मुलं बसायचे. त्याचे काका बसले होते, त्याचे काका तर ठीक आहे फॉरेनची इंग्लिश येत होती तरी माझ्या क्लासला बसत होते. ठीक आहे. आणि मराठी ग्रामर त्याला 4 मार्क भेटत होते, तर 4वरून त्याला 43 मार्कावर मी नेऊन दिलं होतं. ठीक आहे. 43 मार्क एवढ्याले मार्क मिळवता येते, फक्त अभ्यास प्रॉपर करायला लागते. ठीक आहे. तर तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करा. पहिले प्रिलिम्स निघाली पाहिजे, एवढं आपली ॲबिलिटी बनली पाहिजे. हिनं पुन्हा म्हटलं का इकॉनॉमिक्समध्ये मला प्रश्न समजत नाही किंवा माझी उत्तरं बरोबर येत नाही. तर इकॉनॉमिक्समध्ये अनेक गोष्टी कन्सेप्टवर आहे. ठीक आहे. आता मी इकॉनॉमिक्स शिकवलं, त्याच्यानंतर तुम्ही प्रश्न पाहिले का तुम्ही? तर आता तुम्हाला प्रश्नही समजत असेल ना, त्याचे उत्तरं येत असेल. थोडीशी भाषा आडवी तिडवी करून विचारते, पण त्याचे कन्सेप्ट जर समजले इकॉनॉमिक्सचे तर सहज प्रश्न येते. ठीक आहे. त्याच्यामुळे परीक्षेत आलेले प्रश्न तुम्हाला योग्य मार्ग दाखवते. वाचा. ठीक आहे. वाचलं का परीक्षेत आलेले प्रश्न पहा, म्हणजे लगेच तुम्हाला कळेल. आणि ॲनालिसिस रेडीमेड दिलेलं आहे त्या 22,000 प्रश्नसंचात. तर ते ठीक आहे, ॲनालिसिस रेडीमेड जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला लगेच कळेल का आयोगाचा ट्रेंड कुणीकडं चालला. आणि तो ट्रेंड वळ का तुम्हाला मागच्या 5 वर्षातल्या पेपरवरून. आणि आता तर आपण व्हिडिओ घेतले आहे. ठीक आहे. आता तर ठीक आहे व्हिडिओ घेतले आहे का कोण्या परीक्षेत कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जो डाटा पाहायचा होता तो डायरेक्ट समजून सांगितला मी आता मागच्या 3 व्हिडिओत. ते व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर आहे. तर तुम्ही यशस्वी व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि ठीक आहे असाच ठीक आहे तुमचाही रिझल्ट येऊ. ठीक आहे. तुम्ही अभ्यास करा आणि मोठे व्हा, असंच मी तुम्हाला म्हणेन. मेहनत करा, लायब्ररीत चांगला अभ्यास करा. ठीक आहे. बाकीचे विद्यार्थी कसा करते त्याच्यापेक्षा तुम्ही कसा करता हे पहा. ठीक आहे. बाकीच्यासोबत कम्पेअर नाही करायचं, आपली स्पर्धा आपल्यासोबत आहे एवढं समजून अभ्यास करायचा. ठीक आहे. आणि आज ठीक आहे हे दोन्ही विद्यार्थी लागले, त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ठीक आहे. प्रशासकीय वाटचालीसाठी. हां, आतापर्यंत विचारून राहिलो तर तो झोपेतून जागा झाल्यासारखा. विचार सर. आपण अभ्यास कसा करायचा का सगळ्यात जास्तीत जास्त डाटा कलेक्ट आपण कसा करू शकतो. जसं आपण अभ्यास करताना सामोरचं वाचत जातो आणि मागचं विसरत जातो. तर सगळ्यात जास्त डाटा आपण कशा प्रकारे कलेक्ट करू शकतो, कशा प्रकारे अभ्यास करायचा आणि तुमचा शेड्यूल काय होता सर अभ्यासाचा हे सांगा. डाटा कलेक्ट करणं महत्त्वाचं नाही आहे. कमीत कमी आपल्याकडे हे असलं पाहिजे, पुस्तकं कमीत कमी राहिले पाहिजे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पॉलिटी आहे आणि तुम्ही लक्ष्मीकांत वाचताय तर तेवढं इनफ आहे. आता तुम्ही समजा इकॉनॉमिक्स करताय तर तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचताय किंवा देसले सरांचं पुस्तक वाचताय तर तेवढं इनफ आहे. तेवढं तुम्ही इनफ वाचलं आणि नंतर त्याच्यामधून तुम्ही जे नोट्स काढून ठेवले तर ते तुम्ही एका आपल्या नोटबुकमध्ये काढून ठेवू शकता, डायरीमध्ये. पण ते जे नोट्स जर तुम्ही काढले तर ते एकदम कमी प्रमाणामध्ये काढा. म्हणजे असं एकदम भरमसाठ नका काढू, कमी याच्यामध्ये, म्हणजे लवकर वाचून झाला पाहिजे असं काहीतरी करा. त्याच्याने मी खूप म्हणजे माझी एक 100 पानांची एक डायरी होती, तिथे मी प्रत्येकाचा डाटा लिहून काढायचो. आणि जेव्हा परीक्षा जवळ यायची तर 1 महिन्याआधी मी ते पूर्ण पुस्तकं वगैरे सोडून द्यायचं वाचणं. 2 महिन्याआधी पुस्तकं वाचायचं नाही. मी फक्त जे माझे नोट्स आहेत ते वाचायचं आणि टेस्ट सिरीजवर मी जास्त भर द्यायचो. टेस्ट सिरीजवर भर दिल्यावर जिथे माझे प्रश्न चुकले तर ते का चुकले आणि ते माझ्या नोट्समध्ये आहेत का हे मी तपासायचो. ते माझ्या नोट्समध्ये जर नसणार तर मी तो जो टॉपिक आहे तो पुन्हा पुस्तकामधून वाचायचो. आणि पुस्तकामधून टॉपिक तो वाचल्यावर जर मला वाटायचं की हे आपल्या नोट्समध्ये ॲड करायला पाहिजे तर मी ते माझ्या नोट्समध्ये ॲड करायचो. असं करत मी माझी नोट्स समोर नाही बनवत गेलो. आणि जेव्हा परीक्षा यायची तर परीक्षा यायच्या 10 दिवसाआधी मी माझी फक्त नोट्स वाचायचो. आणि टेस्ट सिरीजच्या टेस्ट पेपरमध्ये जिथे मी मार्क केलं आहे पेनाने की हे महत्त्वाचं आहे तर ते मी क्वेश्चन एकदा वाचून घ्यायचो. आणि हे झालं याचं डाटाचं. जेव्हा तुम्ही टॉपिक वाचता, आता तुम्ही म्हणाले की मागचं विसरत गेलो समोरचं वाचता तर जे आपल्यासाठी पुस्तक आहेत, फॉर एक्झाम्पल 21,000चा जो प्रश्नसंच आहे तर त्याच्यामध्ये आता तुम्ही एक सार्वजनिक वित्त नावाचा टॉपिक वाचला तर त्याच्यावर प्रश्न सॉल्व करायचे PYQ.
त्याच्यावर प्रश्न सॉल्व केले की तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जातो. ऑब्व्हियसली तुम्ही समोरचं वाचल्यावर मागचं हलकं ना हलकं तुम्ही विसरणार आहात, ते नॅचरल आहे. पण आपण कॉन्फिडंट ठेवायचं की हे मी वाचलं आहे आणि हे माझं बरोबर येणार आहे. आणि जसं जसं तुम्ही समोर जाल तसं तसं आपण ते टिक करत जायचं की मी याच्यावर प्रश्न सोडवले, मी याच्यावर PYQ सोडवलं. हे झालं याचं विसरण्याचं. आणि दुसरी गोष्ट शेड्यूल प्रत्येकाचा आता वेगळा असतो. माझं असं होतं की मी सकाळी 7 वाजता यायचो, 7 वाजता निघायचं घरून, कधी 8 वाजता यायचो, कधी 9 वाजता यायचो. मी माझ्या घरी माझ्या आईची तब्येत बरोबर नाही म्हणून मी इथेच मेस लावली होती वर्धेला. मी घरून डबा घेऊन नाही यायचो, मी इथेच मेस लावली होती वर्धेला. आणि 12-1 वाजता मी जेवण करायचो आणि नंतर मग पुन्हा 5-6 वाजता चहा वगैरे. पण शेड्यूल असं होतं माझं की मी 3-3 तासाचे 4 हे करायचो, म्हणजे 3 तास, मग परत 3 तास असे 12 तास हे करायचो. पण 12 तासापैकी माझा अभ्यास हार्डली 6 ते 7 तासच होत होता माझा अभ्यास असा मन लावून. बाकी वेळ म्हणजे तेवढा मन लावून होत नव्हता. म्हणून लायब्ररीमध्ये 10 तास बसावं, पण त्याच्यापैकी आपण कमीत कमी 7 तास तरी आपण अभ्यास केला पाहिजे. जरी कोणी लायब्ररीमध्ये 8 तास बसत आहे आणि त्याचा जर अभ्यास 8 तास होत असेल तरी ते बेस्ट आहे. कोणी जर 7 तास बसत असेल लायब्ररीमध्ये आणि त्याच्यापैकी तो 7 तास अभ्यास करत आहे, 6-7 तास, तरी पण ते पण बेस्ट आहे. माझं कॉन्सन्ट्रेशन जरा मला वेळ लागत होता, कारण की मी ऑनलाईन वगैरे क्लास करायचो आणि नंतर वाचायला माझा कॉन्सन्ट्रेशन कमी होत होतं, म्हणून मला जरा जास्त वेळ लागत होता. जसं साहिलने सांगितलं की तुम्ही खूप जास्त पुस्तकं नका वाचू एकाच याचे, 3-3, 4-4 बुकं एकाच सब्जेक्टचे वाचतो. तसं नाही, जे स्टँडर्ड सोर्सेस आहे तेच वाचतात. जसं लक्ष्मीकांत सांगितलं पॉलिटीसाठी सगळेजण तेच वाचतात, तुम्ही तेच वाचतात, बाकीचे तेच वाचतात. बाकीच्यांना स्कोर येतो, तुमचाच नाही. तर तो पुस्तकाचा किंवा याचा हे नाही आहे. आपण कसं वाचत आहोत, किती डीप वाचत आहोत, कोणत्या टॉपिकवर किती डीप जायचं आहे आपल्याला, ते ॲनालिसिसनीच कळणार. ते ॲनालिसिस करा आणि तेच ते रिव्हिजन करा. माझा म्हणजे आता मी जसं सांगितलं होतं की 2022ला मला इंग्लिश मराठीमध्ये 40च मार्क्स होते. माझे पुस्तकं तेच आहे. मी आपलं याचं वाचलं वाळंबे सरांचं मराठी, आणि मी वाचलं होतं आपलं माझ्याजवळ 3-4 मी इंग्लिशचे 3-4 सोर्सेस चेंज केले, कारण की इंग्लिशमध्ये मला कमी होतं, जड जात होतं. पण ॲक्च्युअली आता जेव्हा सिलेक्शन झालं किंवा आता जे स्कोर येतात मागच्या वर्षीपासनं, तेव्हा मला वाटत आहे की माझी पद्धत चुकीची होती. मी इंग्लिशला जास्त भाव केला किंवा इंग्लिश डिफिकल्ट आहे बा असं वाटत होतं मला. इंग्लिश इझी आहे, खूप जास्त हार्ड नाही आहे इंग्लिश. बस आपण ते कसं वाचताना तेव्हा समजते ना, आपण रिव्हिजन नाही करत, समजून नाही घेत तो सब्जेक्ट, किंवा त्याच्यावरचे क्वेश्चन्स सॉल्व नाही करत, PYQ सॉल्व नाही करत की त्यांना काय विचारायचं आहे. जर आपण बिना याने जर तुम्ही PYQ सॉल्व केल्याने इंग्लिशच्या किंवा कोणत्या याला जाल, तुम्हाला पेपर हार्ड जाणार, हे 100% आहे. जर तुम्ही PYQ वाचून गेले तर PYQमधले खूप सगळे रिपीट होतात, किंवा समजा त्यांना काय विचारायचं आहे, कुठं फसवायचं आहे, कुठे चेंज करायचं आहे, कशा पद्धतीनं ते बरोबर समजा तुम्हाला पेपर सोडवताना लक्षात येते की इथे यांना फसवायचं आहे, इथे हे चेंज केला आहे, या सब्जेक्टवरचे त्यांनी असे ट्रेंड केला आहे यांनी, तर आन्सर काय राहू शकते आपलं. जर आन्सर नसेल येत तुम्हाला तरी तुम्ही इझिली दोन ऑप्शन इझिली इलिमिनेट करू शकता त्या पद्धतीनुसार. समजलं. आणि झालं शेड्यूलचं, तर माझं शेड्यूल म्हणजे कसं होतं की सकाळी उठण्यापासून मी करायचो, म्हणजे असं फिक्स नाही की मी 3 घंटे कधीच मी कंटिन्यू केला नाही, कारण की 3 घंटे होत नाही. 2 घंट्यानंतर मला ब्रेक पाहिजे होता, 10 मिनिट समजा फिरून यायचो, मी घरातच फिरायचो 5 मिनिट अशा टाईपचा. नंतर मग सकाळी उठायचो मी जवळपास 8 वाजता. सकाळी उठणं नव्हतं जास्त, 8 वाजता उठायचं, चाय नाश्ता केल्यावर अर्ध्या घंट्यामध्ये अभ्यासाला बसायचं. 1-1.5 घंटा केला, 1-1.5 घंट्यानं पुन्हा नाश्ता करायचा, पुन्हा 1-2 घंटे बसायचं. 2 घंट्यानंतर पुन्हा जेवण झालं 12-1 वाजता. 1 वाजता जेवत होतो. 1 वाजता झाल्यानंतर मग कंटिन्यू 2 ते 3 घंटे बसायचो मी. त्यानंतर मग आधी जर एक्झामला टाईम असेल, आता जसं 2-3-4 महिने टाईम आहे, तर मी झोप घ्यायचो, अर्धा-1 घंट्याची झोप घ्यायची. नंतर फिरायचं, फ्रेश व्हायचं, नंतर वरती फिरायचो मी, अर्धा घंटा फिरत होतो रोज. तर तो डेली म्हणजे एक्झाम असो की नसो, तो फिक्स होता की फिरायचा आहे. नंतर फ्रेश झाल्यावर चाय पिल्यावर मग कंटिन्यू बसायचं 2-3 घंटे अजून, जेवतपर्यंत. जेवलं की पुन्हा मग 2 घंटे अजून अभ्यास करायचो मी. म्हणजे जवळपास 6-7 घंटे तरी इझिली चांगल्याने अभ्यास होत होतो. जर त्याच्यावरती करायचं असेल तर खूप जास्त हे लागतं, किंवा तुम्ही जरी 10-12 घंटे लायब्ररीमध्ये बसतो म्हणाल तर अभ्यास महत्त्वाचा आहे की क्वालिटी किती आहे आपली, क्वालिटी होत आहे का तेवढा खरंच आपला. नाहीतर बुक उघडून बसलं आणि समजत काहीच नाही तर काही अर्थच नाही त्याला. म्हणून थोडं माइंड फ्रेश ठेवून सगळं करून 6 ते 7 घंटे सफिशियंट आहे. सायन्स आहे तेवढंच होतं अभ्यास चांगल्याने. जर तुम्ही ॲव्हरेज मुलांचा, कारण की आम्ही ॲव्हरेज आहे, असं काही नाही की खूपच जास्त इंटेलिजंट आहे, खूपच वेगळं केलं आहे, काहीच नाही, नॉर्मल आहे. काही 1 वर्ष आधी आम्ही तिथंच होतो, आज इथे आहे. तोच फरक आहे की चांगल्याने करा, फक्त ना स्वतःसोबत प्रामाणिक राहायचं, की जर आपलं चुकत आहे तर ते बघायचं की चुकत काय बरं आहे, त्या याच्यावर पुन्हा तेच प्रॅक्टिस करायचं. एक सब्जेक्ट एक चॅप्टर वाचलं की त्याच्यावर PYQ बघून घ्यायची की याच्यावर काय आहे, तेच बुकमध्ये मार्क करून ठेवायची की ह्या टॉपिकवर खूप IMP आहे एवढं टॉपिक. जसं डाटा विचारलं तुम्ही की डाटा कशामध्ये जास्त करायचा, डाटा करायचा नाही, इकॉनॉमिक्समध्ये खूप जास्त डाटा करायचा नाही. ते सांगितलं त्यांना पण की खूप जास्त तुम्ही फक्त चॅप्टर आयडेंटिफाय करा की कशावर येत आहे. जसं दारिद्र्याचं आहे, दारिद्र्य टॉपिकवर फिक्स क्वेश्चन आहे,
पण त्याच्यावर ते डाटा विचारतात. तर तिथे आपल्याला डाटा करणं एक्सपेक्टेड आहे की तुझ्या दारिद्र्याचे किती % आहे, काय आहे, किती होते, किती नाही, काय म्हटलं त्यांनी ते आहे. पण त्यांनी जसं GNI, GNP हे ते विचारतात, तर ते कन्सेप्च्युअल करणं गरजेचं आहे. तिथे आपण पूर्ण भारताचा डाटा करत बसू तर ते अवघड होऊन जाईल आपलं. तिथे आहे RBIचे रेपो रेट विचारतात हे, तर ते कन्सेप्च्युअल करणं गरजेचं आहे. त्यांच्याकडनं आहे की एक तुम्हाला कन्सेप्ट समजली आहे का, ते करणं गरजेचं आहे. तिथे डाटा नाही करायचा आपला, हे समजणं गरजेचं आहे. जसं आपलं उखाचं आहे तेवालं. आणि मी देसले सरांचं बुक वाचत होतं त्याच्यासाठी. जर तुम्हाला इकॉनॉमिक्स कोणाला हार्ड जात असेल, चांगलं आहे, खूप चांगल्याने कन्सेप्च्युअली खूप चांगल्याने समजून दिलं आहे त्यांनी. तर तुम्ही वाचलं आणि जर आधीचं विसरत असेल तर पुन्हा थोडं रिवाईज करायचं. पण ते थोडं सगळेच विसरतात, असं काही नाही की तुमच्यासोबतच होत आहे. फक्त खूप जास्त गॅप नाही होऊ द्यायची. आपलं शेड्यूल टाईट हे करायचं आणि हप्त्यातनं किंवा 15 दिवसातनं एक दोन दिवस तरी रिव्हिजनसाठी ठेवायची की जे वाचलं आहे. त्यांनी काय होते खूप जास्त विसरत नाही. जर 3-4 महिने गॅप पडली तर ते विसरतेच माणूस, मग काहीच हे नाही की मग ते पुन्हा झिरोवरच येते की हे वाचलं होतं मी एक्झाममध्ये जाल तर आठवते कारण हे तर वाचलं होतं पण याचं आन्सर हे राहू शकते, हे राहू शकते. त्यामध्ये 2 तोटे होते आपले. एक तर आपले क्वेश्चनमध्ये 50% चान्स आहे, 10 असेल तर 5च बरोबर येणार त्याच्यापैकी. आणि त्याच्यापैकी काय होते की आपला टाईम जाते त्याच्यामध्ये. जे क्वेश्चन आपल्याला डायरेक्ट येत आहे की वाचलं आहे ते सगळा टाईम आपण मॅथ्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. मॅथ्स स्कोरिंग टॉपिक आहे. जरी हार्ड विचारला तरी ते खूप जास्त डीप नाही विचारत. 1-2 क्वेश्चन असतात जे हार्ड असतातच, ते विचारतेच तसे. पण ते ऑप्शनवरून जाऊ शकतो आपण. ते थोडे ट्रिक करा. जर असे शॉर्टकट बघून ठेवा यूट्यूबवरनं की हा टॉपिक आहे त्याच्यावर शॉर्टकट कसे काढायचे आपल्याला, ते शॉर्टकटची प्रॅक्टिस करून ठेवायची आधीपासून. मॅथ्स कसं आहे की तुम्ही आधीपासून प्रॅक्टिस करा, वेळेवर प्रॅक्टिस होत नाही. त्याच्यात प्रॅक्टिसची गरज असते. त्याचे फॉर्म्युले असो हे असो की याला ते काय करायचं आहे, या टॉपिकवर किती डीप जायचं आहे. जसं साहिलचा मी व्हिडिओ बघितला त्या दिवशी यूट्यूबवर, त्यांनी म्हटलं होतं की मला घड्याळचं ते कोण विचारत होते, ते कोण, तर त्या कोणवर त्यांनी कोणपर्यंतच गेले आहे, त्याच्या डीपमध्ये गेलेच नाही अजून त्या टॉपिकवर. तर त्या कोणचंच बघायचं की कोण कसा काढायचा आपल्याला. त्या ग्रुप सीच्या मीन्सला पण त्यावर क्वेश्चन होता की कोणचा किती कोण आहे. त्या 5 वाजून किती 40 मिनटं काहीतरी होते त्याच्यामध्ये. तर फक्त तेवढं होतं त्याच्यावरच विचारलं त्यांनी. त्याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हान्टेज भेटते, ज्यामध्ये बाकीचे मुलं मागं पडेल त्याच्यामध्ये तुम्ही समोर निघून जा. असा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि एक अजून पुन्हा सगळ्यांना सांगतो की सगळेजणं 0पासून स्टार्ट करत आहे. असं नाही की तो 2 वर्ष 4 वर्षापासून अभ्यास करत आहे, तो हुशार आहे आणि त्याच्यानंतरच मी लागणार आहे. जर असं वाटत असेल तर ते डोक्यातून काढून टाका. तसं काहीच नाही. आणि हाच ॲटिट्यूड असते जे 2 वर्ष 1 वर्षात लागतात त्यांचावाला. कारण की ते सगळे 0पासून आहे आणि आपणही 0पासून आहे. बस हाच करा आणि त्याच्यानुसार चला. फुल फोर्स अभ्यासावर ठेवा, फुल फोकस त्याच्यानुसार. बाकी काही न्यूनगंड काही ठेवायचं नाही की मी याच्यातून आलो आहे, मराठीतून आलो आहे तर मला म्हणजे इंग्लिश जड जाणार. इंग्लिश सगळ्यांना जड जाते आधी जरा पण, कारण की मी सेम इंग्लिश होतो, खूप काही असं टॉपर नव्हतो, ॲव्हरेज मुलगा, सगळं काही ॲव्हरेज होतं. तर म्हणजे आधी तर जड जाते. पण जसं तुम्ही समजून घ्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतून पहा तेव्हा समजते की अरे हो हे ते तुम्ही वाचलं आणि आयोग इथं फसवत आहे मला. मग ते सगळं समजायला लागते, बरोबर कनेक्शन होते. मग वाटते की नाही, मग कॉन्फिडन्स वेगळा येतो आपला की ठीक आहे मला जायचं आहे, ह्या टॉपिकवर येणार आहे, जास्तीत जास्त आयोग एवढ्यापर्यंत डीपमध्ये जाणार आहे. आणि काही क्वेश्चन असतात 4-5 जे काही आउट ऑफ द बॉक्स टाकतात ते, पण ते सगळ्यांसाठीच असतात, आपल्यासाठीच थोडी नाही. आपल्याला तेवढ्यापर्यंत जायचंच नाही. 50पैकी जर 45 आपल्या हातात येत असेल त्यापैकी 40 तुम्ही काढत असाल तर खूप चांगला स्कोअर आहे तुमचा. आणि असं नाही की मराठीमध्येच खूप काढतात आणि इंग्लिशमध्ये. माझा स्कोअर इंग्लिशमध्ये जास्त आहे, मराठीमध्ये कमी आहे. ॲव्हरेजली 35 येत आहे तर जवळपास माझा 30-31च मराठीमध्ये आहे, 40 माझी इंग्लिशमध्येच आहे. इंग्लिश स्कोरिंग आहे दोन्ही याच्यामध्ये बघाल इंग्लिश चांगला स्कोरिंग आहे. फक्त आपण त्याला घाबरतो, म्हणजे लक्ष नाही ते दुर्लक्ष करतो, मराठीवर खूप जास्त फोकस करतो. तसं नाही करायचं. 50 मार्क्स दिले आहे ना, बस दोन्ही याला दोन्ही नाही द्यायचं आणि दोन्ही चांगल्याने करायचे, प्रॅक्टिस आणि PYQ. बस PYQ चांगल्याने करायचे त्याचे. जास्त PYQवर फोकस करायचं. हां, PYQ तर म्हणजे ते बायबल आहे समजायची आपली, की ते म्हणजे करणंच आहे आपल्याला. PYQ शिवाय होतच नाही. कारण की अर्धा पेपर तुमचा PYQ बेसच असते, अर्धा क्वेश्चन पूर्ण PYQ असते. आणि जे समजा बुकमध्ये नाही भेटल, काही क्वेश्चन असते जे PYQमध्ये विचारलेले आहे, जे बुकमध्ये तुम्हाला सापडेल नाही, पण ते PYQमध्ये असते, तुम्हाला ॲडव्हान्टेज भेटतो तो जो नाही करणार. आणि 80% मुलं PYQ करत नाही, कारण की तो टाईमच नाही भेटत त्यांना. एवढा सिलेबस आहे, एवढा आहे, म्हणून PYQ सोबत करत राहायचं. त्याने वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि एक्झाम निघणार म्हणजे निघणार तुमची. फक्त तो कॉन्फिडन्स ठेवा आणि PYQ सोबत ठेवायचं आपलं. नेहमी एक चॅप्टर करायचा, PYQ करायचे, बस. त्याशिवाय काहीच नाही करायचं. ठीक आहे मग, ठीक आहे. आता टेस्ट होईल, ठीक आहे.